मध्ये आपल्या सर्वांना सलाम. प्रभू येशूची शांती आपल्याबरोबर असो. आज मननासाठी घेतलेला जो शास्त्रभाग आहे तो आहे स्तोत्रसंहिता 133, दाविदाचे अहरोन स्तोत्र. बंधूच्या ऐक्याची धन्यता. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. हा शास्त्रभाग मनन करत असताना जो विषय मी आज हाताळणार आहोत तो आहे सेवा कार्यात ऐक्याचे महत्त्व. द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी इन मिशन वर्क. पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला हे शिकायला भेटतं की पवित्र शास्त्र युनिटीविषयी शिकवितं. ख्रिस्ती ऐक्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करणारं देवाचं वचन आहे. आणि प्रियांनो, पवित्र शास्त्र ऐक्याविषयी केवळ मार्गदर्शनच करत नाही, तर ऐक्य हे किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा स्पष्ट करून आपल्याला शिकवितं की ख्रिस्ती विश्वासामध्ये ऐक्य किती महत्त्वपूर्ण आहे, किती गरजेचं आहे. आणि याचं सर्वसाधारण आणि सुंदर उत्तर म्हणजे का ख्रिस्ती विश्वासामध्ये ऐक्य हे महत्त्वाचं आहे, कारण आमचा विश्वास प्रियांनो हा ऐक्यावर आधारलेला आहे. आणि कशा प्रकारे ख्रिस्ती विश्वास हा ऐक्यावर आधारलेला आहे बरं? वाय आवर बिलीफ कॉल्ड द बिलीफ ऑफ युनिटी. का ख्रिस्ती विश्वासाला ऐक्याचा विश्वास म्हटलेला आहे? कारण ख्रिस्ती विश्वास हा त्रिएक देवावर आधारलेला आहे. ट्रायून गॉड इज द सोर्स ऑफ ख्रिश्चियन युनिटी. ख्रिस्ती विश्वासाच्या ऐक्याचा जो उगम आहे, जो सोर्स आहे, तो त्रिएक देव आहे. ही इज ॲन एक्झाम्पल ऑफ ख्रिश्चन बिलीफ. ख्रिस्ती विश्वासाचा तो उत्तम कित्ता आहे प्रियांनो. म्हणून ख्रिस्ती ऐक्य हे फार महत्त्वाचे आहे. पवित्र शास्त्राच्या देवामध्ये विभक्तता नाही, त्रिएक देवामध्ये विभक्तता नाही. त्रैक्य हे समविचारी आहे. त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या उद्देशामध्ये, हेतूंमध्ये, योजनेंमध्ये ते विभक्त नाहीत. ते तीन वेगवेगळ्या विचाराचे नाहीत. पवित्र शास्त्राचा देव हा त्रिएक आहे. ही इज वन इन बीइंग. We have to understand that. The God of the Bible is one in being, but three in persons. व्यक्तिमत्वामध्ये ते तीन आहेत, but he is one. We worship one true God. Christian believe is one true God. ख्रिस्ती लोक जे आहेत ते एका खऱ्या जिवंत देवावर विश्वास ठेवतात. प्रियांनो, या विषयाच्या अंतर्गत मी 3 मुद्दे हाताळणार आहोत आणि ते 3 मुद्दे या 3 वचनामधून येत आहेत, जे 3 वचनं आपण स्तोत्रामधून वाचलेले आहेत. पहिलं वचन जे आहे, पहिला मुद्दा आपल्या पुढं ठेवत आहे, ऐक्य चांगले व मनोरम आहे. त्याच्यानंतर वचन 2 दुसरा मुद्दा आपल्या पुढं ठेवत आहे, ऐक्य बहुमोल आहे. वचन 3 तिसरा मुद्दा पुढं ठेवत आहे, खरी ऐक्यता देवापासून येते. तर हे 3 मुद्दे आपण आज हाताळणार आहोत. ही आपली रूपरेखा आहे, यावर लक्ष द्या. पहिला मुद्दा जो आहे प्रियांनो, आम्हाला हे शिकवत आहे की ऐक्य जे आहे ते चांगले व मनोरम आहे. चांगले हा जो शब्दप्रयोग इथे करण्यात आलेला आहे, चांगले हा शब्दप्रयोग आम्हाला आवश्यकता दाखवून देणारा आहे.
विच आउट टू बी. आणि जो मनोरम असा शब्द इथे वापरण्यात आलेला आहे, इन इंग्लिश इट इज प्लीजंट. हा शब्द आम्हाला जे व्हायचं आहे ते दाखवून देतो. इन इंग्लिश इट इज वी वॉन्ट टू बी. गॉट इट. चांगले हा शब्द आम्हाला विच आउट टू बी म्हणजेच जे आवश्यक आहे, आवश्यक असलेला भाग दाखवून देतं. तर मनोरम जो शब्द आहे हा आम्हाला वी वॉन्ट टू बी म्हणजे जे आम्हाला व्हायला पाहिजे त्यावर भर देत आहे. तर जर आम्ही दोन्ही शब्दांना जर एकत्रित करतो तर ते पुढील प्रमाणे होईल. दोन्ही शब्द जर आपण एका सरळ रेषेत घेऊन येतो आणि या युनिटीबद्दल विचार करतो, ख्रिस्ती ऐक्याबद्दल विचार करतो, तर ते पुढील प्रमाणे होईल की ज्याची देव आम्हाकडून अपेक्षा करतो आणि जे आम्ही असायला पाहिजे ते म्हणजे ख्रिस्ती ऐक्य होय. असायलाच पाहिजे आणि देव आम्हाकडून त्याची अपेक्षा करत आहे. ऐक्य हे चांगले आहे. पहिल्या मुद्द्यानुसार हे आमचे कर्तव्य आहे. आणि प्लीजंट जो शब्द आहे म्हणजे मनोरम हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे ऐक्यासाठी, याचा अर्थ ख्रिस्ती ऐक्य हा ख्रिस्ती आनंद आहे. प्लीजंट हा शब्द ख्रिस्ती ऐक्यामध्ये असलेला आनंद दाखवणारा आहे. तर चांगला हा जो शब्द इथे वापरण्यात आलेला आहे हे ख्रिस्ती कर्तव्य दाखवून देणारा आहे. तर ख्रिस्ती ऐक्य हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये आनंद आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये संयुक्तता किंवा ऐक्य याची आवश्यकता दाखवण्यात आलेली आहे. देव हे ख्रिस्ती लोकांकडून अपेक्षा करत आहे की त्यांनी ऐक्यामध्ये राहावं आणि हे ख्रिस्ती कर्तव्य आहे. आणि प्रियांनो, आता काहीतरी ओझं डोक्यावर दिल्यासारखं वाटत असेल, आता आम्हाला कुठल्या तरी ओझ्याखाली दबल्यासारखं वाटत असेल, कारण हे काय आहे बाबा, देव आम्हाकडून अपेक्षा करत आहे, हे आमचं कर्तव्य आहे, याची आवश्यकता आहे, हे ऐकून आम्हाला ओझ्याखाली दबल्यासारखं वाटत असेल. पण प्रियांनो, जेव्हा मनोरम हा शब्द आम्ही वाचतो तिथे आमच्या डोक्यावरून ओझं निघाल्यासारखं वाटत आहे. कारण मनोरम हा जो शब्द आहे आम्हाला ख्रिस्ती आनंदाविषयी शिकवतो की नक्कीच देव आमच्याकडून संयुक्ततेची, ख्रिस्ती विश्वासामध्ये ऐक्याची अपेक्षा करत आहे. हे आमचं कर्तव्य आहे हे सुद्धा दाखवून देत आहे आणि याची किती आवश्यकता आहे हे सुद्धा दाखवून देत आहे. पण मनोरम हा शब्द या ऐक्यामध्ये आनंद आहे. हे ऐक्य ओझं नाही ज्याचा आम्हाला भार वाटू लागतो, हे ओझं नाही, तर यामध्ये आनंद आहे. अँड वी से वाव, इट्स अमेझिंग. ख्रिश्चन युनिटी इज अमेझिंग. प्रियांनो, पवित्र शास्त्रानुसार हे ऐक्य जे आहे ते कुठले ऐक्य आहे, कशा प्रकारचे ऐक्य आहे? आम्हाला प्रश्न पडेल, आता हे ऐक्य तर आम्हाला ठेवायचं आहे, हे तर गरजेचं आहे, हे तर आवश्यक आहे, पण हे कशा प्रकारचं ऐक्य आहे? तर पवित्र शास्त्रानुसार जे ऐक्य आवश्यक आहे ते आहे थिओलॉजिकल. ख्रिस्ती ऐक्य जे आहे ते सैद्धांतिक ऐक्य आहे. ख्रिस्ती ऐक्य जे आहे ते आध्यात्मिक ऐक्य आहे. ख्रिस्ती ऐक्य जे आहे त्याची उत्कटता जी आहे ते आम्हाला असायला पाहिजे. ख्रिस्ती ऐक्य जे आहे ते फायनान्शियल म्हणजे आर्थिक ऐक्यसुद्धा आहे. अँड इवन ख्रिश्चन ऐक्य जे आहे ते पारिवारिक ऐक्य आहे. पती पत्नीवर प्रीती करतो आणि पत्नी पतीच्या अधीन असते. अँड मेन थिंग आय कॅन से, ख्रिस्ती लोकांमध्ये जे ऐक्य असणं गरजेचं आहे ते थिओलॉजिकल आहे, सैद्धांतिक आहे. पवित्र शास्त्र काय शिकविते त्या विश्वासासंबंधात ते ऐक्य आहे. मी ओन्ली जीसस लोकांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर ऐक्य करू शकत नाही.
मी यरूशलेम माता विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये जाऊन मी हे म्हणू शकत नाही की हम भाई भाई है. यहोवा विटनेसमध्ये जाऊन मी हे म्हणू शकत नाही हमको सब कुछ चलता है. रोमन कॅथलिक लोकांमध्ये मिळून मी त्यांच्याबरोबर ही सहभागिता ठेवू शकत नाही. पेंटिकॉस्टलिझम विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये जे हे म्हणतात की तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात, मी त्यांच्याबरोबर मिळून देवाची भक्ती करू शकत नाही, त्यांच्याबरोबर मी सहभागी होऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर मी संयुक्तता ठेवू शकत नाही. प्रियांनो, पवित्र शास्त्राची जी ऐक्यता आहे, ख्रिस्ती विश्वासाची जी ऐक्यता आहे, दॅट शुड बी ख्राइस्ट सेंटर्ड अँड बायबल सेंटर्ड. वचन केंद्रित ते असणं गरजेचं आहे. मी काय विश्वास ठेवू हे शास्त्रामधून येणं गरजेचं आहे. आणि मी कोणाबरोबर संयुक्तता ठेवू, कोणाबरोबर माझं ऐक्य असावं, प्रियांनो, हे वचनातून येणं गरजेचं आहे. हे वचनातून येणं गरजेचं आहे. मुझे सब कुछ चलता है, येशू पे तो विश्वास रखते है ना. येशूवर तर विश्वास ठेवतात ना, त्यांच्या बायबलमध्ये येशू तर आहे ना, तर मला सर्वच चालतं. नाही प्रियांनो, ही पवित्र शास्त्रानुसार आणि देवाच्या दृष्टिकोनाने अपवित्र अशी सहभागिता आहे, अपवित्र असं ऐक्य आहे. तर आमचं ऐक्य हे नेहमी वचन केंद्रित असावं, भावनेंवर आधारित नसावं. भावना ह्या फसव्या असतात. हे आध्यात्मिक असावं आणि यामध्ये सेम बर्निंग असावी. सेम बर्निंग म्हणजेच सारखी उत्कटता जी आहे ती असणं गरजेचं आहे. एक ओनली जीसस आहे आणि एक जो आहे तो ख्रिस्त केंद्रित आहे, वचन केंद्रित आहे. आणि मी म्हणेल की मी जाऊन त्यांच्याबरोबर सहभागिता ठेवतो. नाही प्रियांनो, हे एका जोखळाला गधा आणि बैल बांधल्यासारखं होऊन जाईल. प्रियांनो, मी जो व्यक्ती वचन केंद्रित नाही, जो ख्रिस्त केंद्रित नाही, त्याबरोबर जाऊन सहभागी होऊ शकत नाही, त्याबरोबर सहभागी होऊ शकत नाही. आणि प्रियांनो, जेव्हा मी वचन केंद्रित सहभागितेवर अधिक लक्ष देतो आणि ख्रिस्त केंद्रित आपलं जीवन जगतो, या सहभागितेबद्दल देव फारच 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 संतुष्ट आहे. हे अतिशय चांगले आहे प्रियांनो आणि देवाला ग्रहणीय आहे. जेव्हा माझी ऐक्यता आणि माझी सहभागिता आणि ख्रिस्ती ऐक्य हे बायबल केंद्रित आहे, वचनामधून येतं, ते देवाच्या दृष्टीने ग्रहणीय सुगंधासारखं आहे. पण शास्त्राव्यतिरिक्त प्रत्येक ती ऐक्यता, प्रत्येक ती सहभागिता देवाला वीट आणणारी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चांगले आणि मनोरम हा जो शब्द इथे वापरण्यात आलेला आहे प्रियांनो, यामधून आम्हाला ऐक्य किती महत्त्वाचं आहे ते शिकायला मिळतं. युनिटी इज रूटेड इन द लॉर्ड, हे आम्हाला शिकायला मिळतं. आणि म्हणूनच या ऐक्याला फार फार आणि फार जे आहे ते महत्त्व प्राप्त आहे. युनिटी इज रूटेड इन द लॉर्ड. Unity is rooted in the scripture. Unity is rooted in the gospel. प्रियांनो, ही फार गंभीरता आहे, आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण मंडळीची आज दुःखद स्थिती ही आहे प्रियांनो, की आज मंडळांमध्ये फेवरेटिझम सारख्या पापांना प्राधान्य देण्यात येत आहे. लोक पक्षपातीपणासारख्या पापांमध्ये पडलेले आहेत आणि मंडळांमध्ये आज जी आहे प्रियांनो विभक्तता निर्माण झालेली आहे. मंडळींची जी सुंदरता आहे ती प्रियांनो ती गेलेली आहे, कारण पक्षपातीपणाच्या या पापांमुळे
लोकांनी देवाचा राजमान्य नियम मोडला. आणि राजमान्य नियम कोणता? तर तू आपल्या बंधूवर स्वतःसारखी प्रीती कर. मंडळांमध्ये श्रीमंतांवर प्रीती दाखवल्या जात आहे. ज्यांच्याकडं फार पैसे आहेत त्यांच्याकडं अधिक प्रियता दाखवण्यात येत आहे, लोकप्रियता दाखवण्यात येत आहे. पण जेव्हा दरिद्री बंधू मंडळीमध्ये येतो तर तिथे पक्षपातीपणा आम्हाला दिसून येत आहे. लोकांनी पाळकं जो आहे तो निवडून घेतलेला आहे, लोकांनी मंडळ्या निवडून घेतलेल्या आहेत, सहभागी आणि सभासद जे आहेत ते निवडून घेतलेले आहेत. आणि प्रियांनो, इथे पक्षपातीपणा आम्हाला पाहायला मिळतो आणि ही आजची दुःखद परिस्थिती आहे. प्रियांनो, याकोबाने अध्याय 2 मध्ये पक्षपातीपणाविषयी आम्हाला सांगितलं. याकोब म्हणतो की ख्रिस्ती लोकांमध्ये जे मतभेद आहेत त्याचं मूळ हे ईर्ष्या आहे. आज ख्रिस्ती लोकांमध्ये जी ईर्ष्या आहे तेच मतभेदाचं कारण आहे, डाह आणि मत्सराचं कारण आहे. मतभेद जे आहेत ते ख्रिस्ती लोकांमध्ये का उत्पन्न झाले? त्याचं कारण आहे लोकांमध्ये असलेली ईर्ष्या, डाह आणि मत्सर. मंडळीमध्ये बंडखोर लोक उभे झालेले आहेत आणि ते बंडखोर लोक हे विसरून गेलेले आहेत की ज्यांना आम्ही दरिद्री समजतो, ज्यांना आम्ही गरीब समजतो, ते विश्वासासंबंधात धनवान आहेत. ते विश्वासासंबंधात धनवान आहेत. प्रियांनो, जर आम्ही फेवरेटिझम सारख्या पापामध्ये जर पडलेलं असत आहोत तर पश्चाताप करण्याची गरज आहे. पक्षपातीपणाच्या या पापापासून बाहेर या प्रियांनो, पक्षपातीपणाच्या या पापापासून बाहेर या आणि आपल्या मंडळीमध्ये असलेल्या बंधूंवर समान प्रीती करायला शिका, समान प्रीती करायला शिका. यानंतर अशाच प्रकारे आम्ही शिकत दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत. ऐक्य हे बहुमोल आहे. ऐक्य हे बहुमोल आहे. ख्रिस्ती ऐक्य बहुमोल असल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. हिब्रूमध्ये हा जो बहुमोल शब्द वापरलेला आहे, इट इज इन इंग्लिश प्रेशस. हा शब्द चांगले या शब्दाच्या संबंधितच आहे. बहुमोल किंवा चांगला असा जो शब्द इथे वापरण्यात आलेला आहे हा तेला संबंधात वापरलेला आहे. ऐक्य हे बहुमोल आहे. वचन 2 बघा. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. तर वचनामध्ये बहुमोल किंवा चांगला जो शब्द आहे तो तेला संबंधात आलेला आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा तेलाचा वापर केलेला आहे हा कशासाठी केलेला आहे हे मात्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेल कशासाठी वापरतात? तेलाचा पवित्र शास्त्रामध्ये कशासाठी उपयोग करण्यात आलेला आहे? कशाचं सिम्बॉल म्हणून वापरलेलं आहे? तर तेल हे पवित्रतेचं आणि शुद्धतेचं हे सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. निर्गम अध्याय 30 आणि वचन 23 ते 32 ही जी वचनं जर आपण वाचली तर यामध्ये आपल्याला कळवण्यात आलेलं आहे की तेल जे आहे ते काही गोष्टींसाठी वापरण्यात येत होतं आणि त्यामध्येच काही गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत आणि त्या पुढील प्रमाणे आहे की तेल हे सुगंधदायी आहे, तेल हे सुखदायक आहे, तेल हे दैवी आशीर्वादाचे चिन्ह आहे आणि तेल जे आहे ते अमर्यादतेचं सुद्धा एक चिन्ह आहे. विच इज इन इंग्लिश नीडेड मोर सो मच. तर कळालंय प्रियांनो, ऐक्य हे बहुमोल आहे. याचाच अर्थ हे देवाच्या दृष्टीने सुगंधदायक आहे. ऐक्य हे देवाच्या दृष्टीने सुखदायक आहे, दैवी आशीर्वादाचे जे चिन्ह आहे. जर आमच्या मंडळींमध्ये ऐक्य आहे तर ते दैवी आशीर्वादाचे चिन्ह आहे. पण जर आमच्या मंडळीमध्ये विस्कळीतपणा आहे, भांडणं आहेत, मतभेद आहेत, तर प्रियांनो इथे लक्षात ठेवा की इथे देव आम्हावर नक्कीच कोपत असेल.
देव आम्हावर नक्कीच रागावलेला असेल. आणि त्याच प्रकारे दुसरा मुद्दा आम्हाला शिकवतं की तेल हे अमर्यादतेचं चिन्ह आहे. ख्रिस्ती ऐक्य हे अमर्याद असणं गरजेचं आहे. इट मीन्स इट नीडेड मोर अँड मोर. इट नीडेड सो मच. देवाच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. इट नीडेड मोर अँड मोर. प्रियांनो, हे अधिक आणि अधिक आवश्यक आहे देवाच्या दृष्टीने. ह्याच प्रकारे आम्ही तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो आम्हाला शिकवतो प्रियांनो की खरी ऐक्यता ही देवापासून येते. ट्रू युनिटी कम्स फ्रॉम गॉड. खरी ऐक्यता वरून येते. ती दैवी आहे. ती आमच्या आतून येत नाही. आम्ही फार चांगले आहोत. आम्ही फार ऐक्यप्रिय लोक आहो आणि आम्ही जन्मताच या ऐक्यामध्ये जन्मलेला आहो. हे ऐक्य घेऊन जन्मलेलं आहो. नाही, पवित्र शास्त्र असं कुठंच शिकवत नाही. ऐक्य हे देवापासून येतं. देव तो आमच्यामध्ये ऐक्य देतो आणि ते आम्ही दुसऱ्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतो प्रियांनो. आणि हे ऐक्य शुद्ध आहे हे आम्ही आत्ताच शिकलो. वचन 3 कडे लक्ष द्या. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. वचन 3 नुसार पहा, सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे. दहिवर कुठून येते? दहिवर म्हटलंच दीव किंवा दहिवर हा जो शब्द आहे आम्हाला मॉइश्चर विषयी शिकवितो. ओलावा किंवा दमटपणाविषयी शिकवतो. बरोबर की नाही? दहिवर हे ओलाव्याविषयी आणि दमटपणाविषयी आम्हाला शिकवतं. ओलावा काय करतो? तर ओलावा हा जीवन देण्यासाठी किंवा सुकलेल्या पानांना, सुकलेल्या झाडाला तो नवीन जीवन देण्यासाठी तो उपयोगी आहे. राईट? सो युनिटी इज लाईफ गिविंग. राईट? युनिटी इज लाईफ गिविंग. ख्रिस्ती ऐक्य हे जीवन देणारं आहे. का? कारण त्या ऐक्यात सामर्थ्य नाही आहे. सामर्थ्य हे देवात आहे आणि हे ऐक्य जे आहे ते देवापासून येत आहे. म्हणून ह्या ऐक्यामध्ये जीवन देण्याचं सामर्थ्य आहे. कुठलं जीवन देण्याचं सामर्थ्य आहे? तर जर आमची मंडळीची जर परिस्थिती प्रियांनो हे विस्कळीत झालेली असेल, मतभेदाचा प्रकार, पक्षपातीपणासारखा प्रकार जर आमच्या मंडळीमध्ये जर पाहायला मिळत आहे, जर इथे आम्हाला खरी ऐक्यता काय आहे हे जर समजते की हे जर देवापासून आहे आणि देव याचा उगम आहे आणि ख्रिस्त केंद्रित ऐक्यता आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, ती ऐक्यता जर वचनापासून येत आहे, सुवार्तेमधून येत आहे, ख्रिस्त केंद्रित ती सुवार्ता आहे, वचन केंद्रित ती सुवार्ता आहे, तर ती आम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडेल. आणि आम्ही पश्चाताप करू आणि आम्ही आमच्या बंधुजनांना क्षमा मागू. आय हॅव सीन अगेन्स्ट यू म्हणून आम्ही पश्चाताप करू. युनिटी इज लाईफ गिविंग. ख्रिस्ती ऐक्य हे जीवन देणारं सुद्धा आहे. आणि कुठलं ऐक्य जीवन देतं? जे ऐक्य वचन केंद्रित आहे, सुवार्ता केंद्रित आहे. ओनली जीसस व्यक्तीबरोबर जाऊन मी ऐक्य करतो आणि मी म्हणतो इथे मला जीवन मिळतं. नाही 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 नाही, चुकीचं आहे. पवित्र शास्त्र अशा ऐक्याला अपवित्र म्हणतं. रोमन कॅथलिक लोकांमध्ये जाऊन मी ऐक्य करतो आणि म्हणतो मला इथं जीवन मिळेल, नाही, ते अपवित्र ऐक्य आहे. देवाच्या दृष्टीने दूषित ऐक्य ते आहे. देवाच्या दृष्टीने पवित्र आणि सुगंधदायक जे ऐक्य आहे ते आहे ख्रिस्त केंद्रित ऐक्य. आणि तिथे जीवन आहे. तिथे जीवन आहे. तर प्रियांनो, वचन 3 मधून आपल्याला कळालेलं आहे की युनिटी ही लाईफ गिविंग का आहे, का ते जीवन देणारी आहे. कारण ते देवापासून उतरते आणि देवापासून ती ठरवलेली आहे. वचन 3चा शेवटचा भाग पहा, देवाने ठरवलेली ती आहे.
युनिटी ही देवाने ठरवलेली आहे. युनिटी इज ग्रांटेड बाय गॉड. निश्चित त्याने केलेली आहे. अँड इट्स अमेझिंग. वाव, इट्स अमेझिंग. देव स्वतः ऐक्याचा स्थापक आहे प्रियांनो. देव स्वतः ऐक्याचा स्थापक आहे. अनंतकालिक जीवन कसे प्राप्त होते हे सुद्धा आम्हाला वचन 3 मधून शिकायला मिळतं. गॉड ब्रॉट मॅन टू हिमसेल्फ. ही रिकन्साइल्ड हिम अँड दॅट्स द युनिटी. देवाने आपल्या पुत्रामध्ये येशू ख्रिस्तामध्ये भ्रष्ट आणि पापी माणसाला स्वतःकडे ओढून घेतलेला आहे. स्वतःबरोबर समेट देवाने करून घेतलेला आहे आपल्या पुत्रामध्ये. येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित बदली अर्पणाद्वारे. येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी वधस्तंभावर गेला. त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलं. तो अर्पण झाला. आणि आम्ही जेव्हा परके असे होतो, पापाचे दास असे जीवन जगत होतो, आता आम्ही देवाचे लेकरं म्हणवत आहोत. आम्हाला देवाला बाप म्हणण्याचा अधिकार मिळालेला आहे. वी आर रिकन्साइल्ड. आमची सहभागिता ही पित्याबरोबर झालेली आहे. प्रियांनो, या ऐक्यामधून आम्हाला ख्रिस्ती ऐक्य हे पाहायला मिळतं. देव स्वतःच प्रियांनो ऐक्याचा स्थापक आहे. माझ्यामध्ये तितकं सामर्थ्य आणि कुवत नाही आहे की मी स्वतःमध्ये फारच चांगला आहे आणि म्हणून मी ऐक्यामध्ये आहो. नाही प्रियांनो, ही तुमची चांगुल पण नाही आहे. इफ यू आर क्राइस्ट सेंटर्ड अँड बायबल सेंटर्ड, प्रेज गॉड. जर आम्ही ख्रिस्त केंद्रित आणि वचन केंद्रित जीवन जगत आहोत, प्रभूची स्तुती असो. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरतो, जेणेकरून देवामध्ये आणि आमच्यामध्ये सहभागिता व्हावी. टू ब्रिंग पीस ही डाईड फॉर यू अँड मी. ख्रिस्ती ऐक्य हे देवाद्वारे आलेले संजीवन होय. हे देवाद्वारे आलेले संजीवन होय. तुम्ही आज मैदानामध्ये जात आहात, सो कॉल्ड लोक जे आहेत तुम्हाला बोलावत आहेत आणि म्हणत आहेत ही संजीवनाची सहभागिता आहे, इथे मिरॅकल होत आहेत, इथे या, तुम्हाला जीवन मिळेल, सभेमध्ये हात उंच करा, तुम्हाला संजीवन मिळेल. नाही, दॅट इज नॉट संजीवन. तर ख्रिस्ती ऐक्य जे आहे ते देवाद्वारे येते. ख्रिस्ती ऐक्य हे देवाद्वारे आलेले संजीवन होय. दिस इज द बिब्लिकल संजीवन ज्याला आम्ही म्हणतो. ईर्ष्या, पक्षपातीपणा आणि बंडखोरी हे ख्रिस्तावर प्रीती नसल्याचे प्रमाण होय प्रियांनो. बंडखोरी, ईर्ष्या, पक्षपातीपणा हे ख्रिस्तावर प्रीती नसल्याचे प्रमाण आहे. पण जेव्हा ख्रिस्ती ऐक्य, त्याबद्दल आम्ही विचार करतो, बायबल आधारित ऐक्य, सुवार्थ आधारित ऐक्य हे देवाकडून आलेले संजीवन होय. ऐक्याची आवश्यकता काय आहे? काय आहे ऐक्याची आवश्यकता? का आहे ऐक्याची आवश्यकता? कारण येशू ख्रिस्ताने स्वतःच ऐक्यासाठी प्रार्थना केली. जीसस प्रेड फॉर युनिटी. योहान अध्याय 17 आणि वचन 11 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. प्रियांनो, ऐक्याची आवश्यकता का आहे? का ऐक्य आवश्यक आहे? इतकं महत्त्वाचं का आहे? येशू ख्रिस्ताने स्वतःच आम्हासाठी या ऐक्यासाठी, या ख्रिस्त केंद्रित ऐक्यतेसाठी प्रार्थना केलेली आहे की आम्ही एक असं असावं. हे पित्या, त्यांना आपल्या नावात राख, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक राहावे, एक व्हावे. त्यानंतर प्रियांनो, का ऐक्य इतकं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे? दुसरा मुद्दा आहे, ख्राइस्ट इज द कॉर्नर स्टोन ऑफ युनिटी. ख्रिस्त स्वतःच या ऐक्याचा, ख्रिस्ती ऐक्याचा कोनशिला आहे व संदेष्टे व प्रेषित पायारूपी आहेत.
म्हणून हे इतकं महत्त्वाचं आहे आणि इतकं गरजेचं ते आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा युनिटीविषयीचा प्रियांनो, का ऐक्य किंवा ख्रिस्ती सहभागिता, ख्रिस्ती ऐक्यता ही महत्त्वाची आहे. तर गॉड इज द ग्लोरी ऑफ युनिटी. देव ख्रिस्ती ऐक्याचे, ख्रिस्ती सहभागितेचे गौरव आहे. दुसरे इतिहास अध्याय 7 आणि वचन 1 ते 3. शल्मोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले. तेव्हा सर्व इस्रायल लोक ते पाहत राहिले. जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लवून नमन केले आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे असे म्हणून त्यांनी त्याचे उपकार स्मरण केले. त्यांनी त्याचे उपकार स्मरण केले. मला पवित्र मंदिरात कशासाठी जायचं आहे, या शास्त्र भागातून मला ते शिकायला मिळतं. मला का सहभागितेमध्ये यायचं आहे, कारण ख्रिस्ती ऐक्यात, ख्रिस्ती पवित्र शास्त्र, बायबल केंद्रित, सुवार्ता केंद्रित ऐक्यात देवाचे तेज आहे, देवाचे गौरव आहे. इन युनिटी देर इज द ग्लोरी ऑफ गॉड. तिथे देवाचं गौरव आहे. म्हणून या शास्त्र भागातून दुसरे इतिहास अध्याय 7 आणि वचन 1 ते 3 मधून मी शिकलेला आहो की देवाचं गौरव त्या खऱ्या ऐक्यामध्ये आहे, शास्त्र केंद्रित ऐक्यामध्ये आहे. म्हणून मला खऱ्या ऐक्यामध्ये जायचं आहे, जिथे मला देवाचं वचन गाजविल्या जातं, जिथे सुवार्ता गाजविल्या जाते. मला अशा ऐक्यामध्ये जायचं आहे, कारण तिथे देवाचं गौरव आहे. काही लोकांना वाटतं, अरे तिथे लोक मेलेल्यातून जिवंत होत आहेत, तिथे देवाचं खरं गौरव असलं पाहिजे. इथे लोक तेल पाणी लावत आहेत, इथं देवाचं खरं गौरव असलं पाहिजे. रोमन कॅथलिक मंडळीमध्ये देवाचं खरं गौरव असलं पाहिजे. नाही प्रियांनो, देवाचं गौरव कुठं आहे? देवाचं गौरव जिथे शास्त्र केंद्रितता आहे, जिथे सुवार्ता केंद्रितता आहे. देवाच्या एका सेवकाने म्हटलेलं आहे, फाइंड द चर्च विच इज नियर टू द बायबल. डोंट सर्च दॅट चर्च विच इज नॉट नियर टू द बायबल. जे चर्च पवित्र शास्त्र केंद्रित आहे, आम्हाला सुवार्ता देते, ख्रिस्त केंद्रितता गाजविते, त्या मंडळीचे सहभागी व्हा. तिथे देवाचं गौरव आहे. खरं तिथे देवाचं गौरव आहे. जिथे आम्हाला हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी सांगितल्या जाते, यीशु के पास आओ तो तुम्हें चंगाई मिलेगी, तुम्हें धन मिलेगा, तुम्हें पैसा मिलेगा. प्रियांनो, ही सुवार्ता नाही, पवित्र शास्त्र हे शिकवत नाही. आणि जे मंडळी अशी शिकवत आहे ती वचन केंद्रित मंडळी नाही. तिथे जाऊ नका प्रियांनो. मी तुम्हाला आज गरजून सांगत आहे, तिथे जाऊ नका. तिथे देवाचं गौरव नाही, तिथे केवळ माणसाचंच गौरव आहे. तिथे केवळ माणसाचंच गौरव आहे. आणि प्रियांनो, सुंदरसं मार्गदर्शन आपल्याला या शास्त्रामधून करण्यात आलेलं आहे की फारच महत्त्वाची आहे ख्रिस्ती ऐक्यता, फारच महत्त्वाची आहे ख्रिस्ती ऐक्यता. पण प्रियांनो, या जगामध्ये रॉंग काइंड ऑफ युनिटीसुद्धा आहे, चुकीची ऐक्यतासुद्धा आहे. सावध असा, यापासून सावध असा. देर इज इक्युमेनिकल मुवमेंट, इक्युमेनिकल चळवळ आहे.
इक्युमेनिकल चळवळ काय आहे? इक्युमेनिकल हा जो शब्द आहे ग्रीक अर्थाने पुढील प्रमाणे आहे, स्थापित जग, WCC, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. स्थापित जग, इक्युमेनिकल ग्रीक अर्थाने स्थापित जग असा आहे WCC. इक्युमेनिकल जी चळवळ आहे ती स्वतःमध्ये एक नैतिक व्यभिचार आहे. का ती एक नैतिक व्यभिचार आहे? कारण इक्युमेनिकल चळवळ ती पुढील मतावर विश्वास ठेवते. इक्युमेनिकल चळवळ जी आहे ते प्रोटेस्टंट मंडळी आणि रोमन कॅथलिक मंडळी आणि इतर धर्मीय जे आहेत त्या प्रत्येकांना एका जोखडाखाली घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. हम सब भाई भाई है, आम्ही सर्व बंधू आहो, चला एकत्रित येऊ आणि ख्रिस्त गाजवू. ओनली जीजसवाल्यांना बोलवा, यरुशलेम माथेवाल्यांना बोलवा, यहोवा विटनेसवाल्यांना बोलवा. यरुशलेम माथेवाले येतील, अन्य धर्माचे येतील, मूर्तीपूजक येतील आणि आम्ही सर्व मिळून ख्रिस्त गाजवू. तुमच्या भावनेंना आणि तुमच्या विचारांना कदाचित हे बरं वाटत असेल, देवाला हे बरं वाटत नाही. ही चुकीची ऐक्यता आहे प्रियांनो. पवित्र शास्त्रानुसार ही ऐक्यता अपवित्र ऐक्यता आहे. पवित्र शास्त्र, बायबल, देव स्वतः एक जागतिक धर्म विश्वास करणाऱ्या या तत्वाचा द्वेष करतो. गॉड हेट्स सच युनिटी. तुम्हाला वाटत असेल आम्ही एका छताखाली येऊन आणि ख्रिस्त गाजवू, नाही नाही, इट कॅनॉट हॅपन. पवित्र शास्त्रानुसार ही चुकीची ऐक्यता आहे. इक्युमेनिकल जे तत्व आहे प्रियांनो ते स्वतःला नास्तिकांबरोबर जोडून घेते. ते म्हणते सिद्धांत आवश्यक नाही, पुलपिट पे जाओ आणि सिखाओ, प्रभू तुमको सब कुछ बताएगा. सिद्धांत या लोकांना आवडणार नाही, देवाचं वचन यांना पसंत नाही, त्याचा जसाचा तसा योग्य उलगडा त्यांना आवडत नाही. ते आपल्या मनानुसार देवाचा उलगडा करतात, यांना सिद्धांत आवडत नाही. वचनाच्या सत्यतेवर यांचं लक्ष नाही. हे लोक तडजोड करणारे आहेत. प्रियांनो, पवित्र देव या प्रकारच्या गोष्टींचा विरोध करत आहे. देवाच्या दृष्टीने हे ऐक्य अनैतिक आहे. हा एका प्रकारचा व्यभिचार आहे. गॉड वॉन्ट सेपरेशन. देवाला प्रियांनो सेपरेशन हवं आहे. प्रगटीकरण 18 अध्याय आणि वचन 1 ते 5 पुढील प्रमाणे आहे, तुमच्या स्क्रीनवर आहे. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पिढातील कोणतीही पिढा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. प्रियांनो, जर तुम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या ऐक्यामध्ये अडकलेले असाल तर त्याच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. देवाने प्रियांनो ही अनिती लक्षात घेतलेली आहे. गॉड वॉन्ट्स सेपरेशन. प्रियांनो, देव सेपरेशनची तुमच्याकडून अपेक्षा करत आहे, पश्चातापाची तुमच्याकडून अपेक्षा करत आहे. निघा अशा चुकीच्या ऐक्यामधून आणि पवित्र शास्त्राकडे वळा. बायबल केंद्रित ऐक्यता काय आहे? आम्हाला बायबल केंद्रित ऐक्यतेची गरज आहे, जे देवाच्या दृष्टीने चांगली आहे आणि मनोरम आहे. माझा यावर विश्वास नाही की मंडळीचे जीवन इमारती किंवा सेवांवर केंद्रित व्हावे किंवा अशी देवाची इच्छा आहे. त्याऐवजी प्रियांनो, आमची मंडळी एकत्रित असावी. आपल्या संमेलनामध्ये कोणतेही विशिष्ट प्रकार असले तरी त्यांनी सक्रिय शिष्यत्व, ध्येय आणि ऐक्य मिळवण्यावर भर दिला पाहिजे. आणि हे ऐक्य सुवार्ता केंद्रित असावं, ख्रिस्त केंद्रित असावं.
वचन केंद्रित असावं. आमच्या मंडळीला एकत्रितपणे कार्य करण्यास सक्षम किंवा तत्पर व्हायचं आहे. म्हणजेच आपल्या मंडळीत कॅथोलिक किंवा इतर पंथ कोणताही प्रभाव पाडणार नाहीत. आमच्या पुलपीटवर येऊन रब रब शब सारख्या अन्य भाषा कोणी बोलून जाणार नाही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. मंडळीला वचन केंद्रित केवळ आणि ख्रिस्त केंद्रित केवळ असायचं आहे. म्हणजे मंडळी ही तडजोड करणार नाही. प्रियांनो, तडजोडीच्या या पापापासून दूर राहा. देवाच्या गौरवाप्रित्यर्थ जगा. देवबाप आपल्याला आशीर्वादित करो.